नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचे आपल्या चॅनलमध्ये नॉलेज फॅक्टरी ऑफिशियलमध्ये। आजचा जो आपला व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे तिची ई-KYC कशी करायची आहे त्याच्याबद्दल हा व्हिडिओ असणार आहे। तर चला स्टार्ट करूया आपण डायरेक्टली आपल्या व्हिडिओला। तर सर्वप्रथम तुम्हाला लाडकी बहीणच्या वेबसाईटवर जायचं आहे, ladkibahn.government.in या वेबसाईटवर जायचं आहे। तिथे गेल्यावर हे पॉपअप जे दिसेल तुम्हाला वरती बॅनर, त्या बॅनरवर क्लिक करायचं आहे। सर्वप्रथम तुम्हाला लाभार्थी आधार क्रमांक, जे लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक आहे तो आधार क्रमांक तुम्हाला एंटर करायचा आहे। त्याच्या खाली एक कॅप्चा दिसतोय, तो कॅप्चा तुम्हाला एंटर करायचा आहे। कॅप्चा एंटर केल्यानंतर सगळ्यात खाली आहे मी सहमत आहे, तर मी सहमत आहे याच्यावरतीच क्लिक करा सगळ्यांनी। मी सहमत नाही याच्यावर कोणीच क्लिक करू नका, एवढं लक्षात ठेवा। थोडासा लोड घेतो कॉज सर्व्हर खूप ट्रॅफिक आहे सर्व्हरवर। जस्ट आत्ता 4-5 दिवसापूर्वी चालू झाल्यामुळे खूप सारे सर्व्हर बिझी असतात। ओके, एरर अनेबल टू सेंड। हा प्रॉब्लेम खूप जणांना येणार आहे। तर हे सर्व्हरचे इश्यू असल्यामुळे हा प्रॉब्लेम येतो आहे, घाबरून जायची काही गरज नाही। परत ट्राय करत राहा। परत मी आधार क्रमांक टाकला आहे आणि माझा कॅप्चा लिहिला आहे। परत एकदा OTP आपण ट्राय करू। सो आपला OTP सक्सेसफुली गेला आहे। आता इथं OTP जो मला आला आहे तो OTP मी एंटर करत आहे। एंटर केल्यानंतर जो सबमिट बटन आहे त्या सबमिटवर क्लिक करायचं, समाविष्ट ठेवामध्ये। ही प्रोसेस पूर्ण झालेलं तर ह्याच्यानंतर आपल्याला वडील आणि पतीचे जे नाव, आधार कार्ड क्रमांक आहे लाडक्या बहिणीचा तो इथे एंटर करायचा आहे सगळ्यात वरती। तर इथे दिला आहे वडिलांचा पतीचा आधार क्रमांक, तो एंटर करायचा आहे। आणि त्याच्या खाली जो कॅप्चा आहे तो कॅप्चा जो दिला असेल तो तुम्हाला तसा एंटर करायचा आहे। त्याच्यानंतर सेम ॲज इट इज मी सहमत आहे वर क्लिक करा। ह्याच्यानंतर परत एकदा आपल्याला एक OTP येईल जो की लाडक्या बहिणीच्या पतीच्या नाहीतर वडिलांच्या मोबाईलवर येणार आहे, तो तुम्हाला एंटर करायचा आहे। तो एंटर केल्यानंतर बाजूला आपल्याला दिसेल की जात प्रवर्ग, जी पण कास्टमध्ये असेल ती कोणती पण कास्ट असेल त्या कास्टवर क्लिक करा। अनुसूचित जाती झाली, जमाती झाली, इतर मागासवर्ग झाले, OBC झाली, सर्वसामान्य जनरल कॅटेगरी झाली, तो सगळ्या इथं जात दिली आहे, जातीवर क्लिक करा। त्याच्यानंतर सरकारी विभागात जर का तुमच्या घरातलं कोणी असेल तर तुम्हाला येसवर क्लिक करायचं आहे। जवळजवळ माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही। ओके, तर तुम्हाला याच्यामध्ये नीट बघा, स्थानिक संस्थेत कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही। ओके, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला होयवर क्लिक करायचं आहे। ओके, त्याच्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे, ह्याच्यामध्ये पण तुम्हाला होय ह्याच्यावरच क्लिक करायचं आहे। लक्षात ठेवा, जो पहिलेवाला ऑप्शन होता त्याच्यामध्ये सरकारी कर्मचारी नाही आहे, तर तुम्हाला होयवर क्लिक करायचं आहे। सेकंडमध्ये पण तुम्हाला होयवर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर जो लास्टचा कॉलम आहे, जो ब्रॅकेट दिसतोय, ती माहिती दिली आहे, ती माहिती एकदम तुम्ही बरोबर दिली आहे, तुम्ही खोटी माहिती दिली नाही, त्यासाठी तुम्हाला त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि जो समाविष्ट करावर क्लिक करायचं आहे। सो तुम्हाला असं पॉपअप येईल, तुमची ई-KYC पडताळणी झाली आहे। सर प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।